चला तर आज आपण एकदम आगळीवेगळी शेवग्याच्या पानांची भाजी बनवूया. तर शेवग्यांच्या पानामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर, विटॅमिन ए, बी, सी हे भरपूर प्रमाणात असतात आणि ही खायला खूप टेस्टी लागते. हेल्दी आहे खूप शरीरासाठी, डोळ्यांसाठी, हाडांसाठी. तर नक्की एकदा ट्राय करा आणि बनवायला ही खूप सोपी पद्धतीने एकदम इझिली बनवता येते. तर थोडंसं तेल कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं. नंतर लसूण आणि जिरे याची पेस्ट घालायची, एक कांदा घालायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे. कांदा चांगला भाजला की त्यात आपण जी भाजी काढलेली आहे शेवग्यांच्या पानाची ती घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तर या भाजीमध्ये तुम्ही मुगाची डाळ ही आवडत असेल तर घालू शकता, नसत आवडत तर स्किप करू शकता. भाजी चांगली परतली की त्यामध्ये आवडीनुसार तिखट घालायचे, हळद घालायची आणि चवीपुरते मीठ घालायचे आणि परत मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून एक 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. तर भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बनवायला ही खूप सोपी आहे. असं काही तिच्यासाठी खास स्पेशल काही करावं लागत नाही. तर नक्की ट्राय करा. आवडली रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भाजी चांगली परतवून झाली की थोडासा कूट घालायचा. तर भाजी आपली तयार आहे. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.